हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण वॉटर टेक्निक ह्याबद्दल जाणणार आहोत। तर पाणी पिऊन आपण आपले विश, आपण आपला जो गोल आहे, आपण आपली इच्छा आहे ती पूर्ण करू शकतो का? तर हो, पाणी पिऊन आपण आपली विश पूर्ण करू शकतो। तर ते कसं हे जाणून घेऊया। पाण्यामध्ये अशी एक शक्ती आहे की ती सगळं ॲब्झॉर्ब करून घेते आणि पाण्याची मेमरी एवढी स्ट्रॉंग आहे की तुम्ही जे पण पाण्याला देणार आहात ना, ते सगळं सेव्ह करून ठेवतो। डॉक्टर मसारो इमोटो म्हणून एक डॉक्टर आहेत, तर त्यांनी ह्याच्यावर एक्सपेरिमेंट केलेले आणि ते त्यांनी काय केलेलं, तर ग्लासात पाणी घेतलेलं आणि त्यावर स्टिक केलेलं, त्यावर लिहिलेलं की आय लव यू, आय हेट यू, आय किल्ड यू, असं प्रत्येक ग्लासात लिहून, प्रत्येक ग्लासाला लिहून त्यांनी ते पाणी त्यांनी मायक्रोस्कोपच्या खाली जेव्हा बघितलं, तर त्याचं टेक्स्चर जे आलेलं ना, ते जे पॉझिटिव्ह अफर्मेशन त्यांनी लिहिलेले त्याचं टेक्स्चर अतिशय छान सुंदर आलं, तसं तुम्ही बघू शकता। आणि जेव्हा त्यांनी निगेटिव्ह वर्ड्स वापरले, आय हेट यू, आय किल्ड यू असे जेव्हा वापरले, तेव्हा त्याचा टेक्स्चर खूप खराब आलेलं। जेव्हा त्यांनी आय हेट यू असं टेक्स्चर लिहिलेलं आहे, तर त्याचं जे टेक्स्चर आहे किंवा जे बघितलं गेलं, तर ते गटाराचं जसं पाणी असतं ना, तसं टेक्स्चर आलेलं होतं किंवा ते तसं दिसत होतं। तर जेव्हा आपण आपल्या बॉडीमध्ये 70% पाणी आहे आणि दिवसभर आपण कळत न कळत जे विचार करत असतो, जे बोलत असतो, मग ते सुद्धा ते ॲब्झॉर्ब करून घेत असतं। आणि जेव्हा आपण निगेटिव्ह जास्त जर बोलत असू, तर तुम्ही विचार करा किती फरक त्या गोष्टीचा आपल्या बॉडीवर होत असेल। जेव्हा आपण एखादा प्लेन कागद घेतो, त्याच्यावर एक रेष जेव्हा मारतो, तेव्हा तो तेवढा खराब दिसत नाही, पण त्यावर तुम्ही सतत अनेक वेगवेगळ्या ठिकाणी कशाही रेषा मारल्या तर तो खराबच दिसणार आहे ना। तसंच जेव्हा तुम्ही सेम दुसरा कागद घेताय आणि त्याच्यावर सुंदर डिझाईन काढताय, तर तो बघायला किती छान वाटतो। किंवा जर दोन कागद तुमच्याकडे आणले, तर तुम्ही कोणता घेणार? ज्याच्यावर छान डिझाईन केली आहे तो घेणार, म्हणजे आपण सुद्धा कुठे अट्रॅक्ट होतोय। तर सेम आपण जे गटाराचं पाणी जे तयार होतं किंवा जे निगेटिव्ह वर्ड्स वापरून जे पाणी तयार होतं आहे, तर समजा एखादं गटाराचं पाणी आहे, तर तिथे काय अट्रॅक्ट होतं आहे? किडे, डास है ना, माशा असं अट्रॅक्ट होतं आहे। तर जेव्हा आपण सतत निगेटिव्ह आपल्या बॉडीला देतो आहे, तर आपण सुद्धा तशाच पद्धतीचे व्हायब्रेशन अट्रॅक्ट करतो आहे आणि आपल्या बॉडीला तसं बनवत चाललो आहे। तर वॉटर टेक्निक ही आपल्या बॉडीवर अशा पद्धतीने काम करते। हे जेव्हा आपल्याला कळलं, तर आता यानंतर आपण आपल्यावर किती काम करणं गरजेचं आहे, आपल्या विचारांवर किती काम करणं गरजेचं आहे, ते आपल्याला ह्याच्यावरून कळतं। पण सतत मग हॅप्पी राहणं पॉसिबल आहे का? तर नाही। ते आपण माणूस आहोत, आपलं मन हे चंचल आहे, आपलं मन हे अस्थिर आहे। ते स्थिर जास्त काळ निगेटिव्ह एनर्जी किंवा एखादा विचार आपल्याला आला आहे किंवा एखादी स्थिती आपल्यावर निगेटिव्ह आली, तर त्यातच अडकून राहायचं आहे का, की त्यातून लगेच शिफ्ट होता येईल हे बघायचं आहे, हे आपल्या हातात असणार आहे। आता आपण बघितलं, जर आपण एखादी गोष्ट निगेटिव्ह, एक गोष्ट घडली मध्ये, जे वॉटर आहे ते तेच व्हायब्रेशन अट्रॅक्ट करणार आहे आणि तसंच टेक्स्चर तयार होणार आहे। तर आपल्याला आपली एनर्जी लेवल ही लो ठेवायची असेल की हाय ठेवायची, हे आपल्या हातात आहे। मग आपण आपल्या विचारांवर, आपल्या इनर जर्नीवरती काम करणं इथे गरजेचं आहे। मग केलं की आपण हे व्हायब्रेशन चेंज करू शकतो किंवा अशा कोणत्या टेक्निक आहेत, हे आपण पुढच्या भागात जाणून घेणार आहोत।